गीता सकाळी घाईगडबडीत झोपेतून उठली, कारण तिला आज घरातून ऑफिसला जाण्यासाठी लवकरच बाहेर पडायचं होतं. तिच्या डोक्यात दिवसभराच्या कामाचे नियोजन सुरू झाले. आज तिला तिच्या मुलीच्या रवीनाच्या शाळेत पालक मीटिंगला देखील जायचं होतं. शिवाय मार्केटमध्ये जाऊन भाजी घ्यायची होती. ती पटकन तयारीला लागली. इतक्यात आज पुन्हा सासूबाईंनी तिला सांगितलं की गीता, डोळ्यांचा त्रास जाणवत आहे आणि थोडंसं अस्पष्ट देखील दिसत आहे, तर आपण दवाखान्यात जाऊया का आज? तेव्हा गीता त्यांना म्हणाली, हो आई, आज संध्याकाळी नक्कीच जाऊयात. खरं तर हे आईनी हल्ली कितीतरी वेळा तिला सांगितलं होतं, पण वेळेचं नियोजन होत नव्हतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही उशिराच होत होती. घरातील, बाहेरील व ऑफिसच्या कामाची जबाबदारी तिच्या एकटीवर होती. ती सर्व गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची खूपच कसरत होत होती. घरात आठवड्याभराची तयारी, आठवड्याभराची भाजी, ऑफिसमधील कामाचं प्रेशर, आईंचं उतरतं वय आणि रवीनाचं लहानपण, तिची सर्व जबाबदारी, या सगळ्यांचा भार तिच्या एकटीच्या खांद्यावर होता. कारण आयुष्यभर सोबत साथ देण्याचे वचन देणारा तिचा नवरा जयंत आता त्यांच्या आयुष्यात नव्हताच. तो त्यांच्यापासून गेल्या काही वर्षापूर्वीच दुरावलेला होता आणि गेल्या काही महिन्यांपूर्वीच तिचे सासरे देखील देवाघरी गेले होते. सासरे गेल्यापासून तर सर्व जबाबदारीचे ओझे अधिकच वाढले होते. कारण जेव्हा तिचे सासरे होते तेव्हा ते छोट्या छोट्या गोष्टी, बरीच कामे स्वतःच करून टाकायचे. एक वडील, एक सासरे अशी दोन्ही भूमिका ते उत्तम सांभाळत होते. म्हणूनच त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली होती. त्यांच्या जाण्याने गीतावर सर्वच कामाचा ताण, जबाबदारी येऊन पडली होती. आता तिला प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःलाच कष्ट घ्यावे लागायचे. विचार करत करत ती घरातील सर्व कामे आवरून ऑफिसला जाण्यासाठी घाईगडबडीने गीता बाहेर पडली. कारमध्ये बसली. गेअर टाकताना तिची नजर मधोमध असलेल्या आरशात गेली. डोळ्यांच्या खाली काळे वर्तुळे दिसले. हल्ली झोप नीट होत नाही, त्यामुळे हे डाग वाढले आहेत, अशी ती स्वतःशीच बोलली. आणि आरशात त्या थकलेल्या पण तरीही स्थिर डोळ्यांकडे पाहून तिने स्वतःलाच धीर दिला आणि ती रवीनाच्या पालक मीटिंगसाठी शाळेत पोचली. शाळेत गेल्यानंतर रवीनाबद्दल शिक्षकांनी कौतुक केलं होतं. ते ऐकून व रवीनाने पेपर्स देखील छान लिहिलेले आहेत हे पाहून तिच्या मनाला आनंद झाला आणि अभिमान देखील वाटला. त्यानंतर ती शाळेतून सरळ ऑफिसला पोचली आणि कामाला सुरुवात केली. पूर्ण दिवस ऑफिसच्या कामात निघून गेला. संध्याकाळी ती घरी जाण्यासाठी लवकरच बाहेर पडली. आधी बाजारात गेली, भाजी घेतली आणि घरी येऊन आईंना डॉक्टरांकडे घेऊन गेली. तपासणी केल्यावर समजलं की थोडासा नंबर वाढला होता. नवीन चष्मा घ्यायचा होता. त्यानंतर त्या घरी आल्या. गीता फ्रेश होऊन स्वयंपाकाला लागली आणि थोडा वेळ तिने रवीनाचा अभ्यास घेतला. नंतर जेवण करून त्या झोपी गेल्या. दुसऱ्या दिवसापासून पुन्हा तेच रुटीन चालू झालं होतं. सकाळची कामे आवरताना गीताची तर फारच कसरत व्हायची, पण ती आपली जबाबदारी छान पार पाडायची. रवीनाला स्कूल बसमध्ये सोडून गीता ऑफिसला गेली. संध्याकाळी घरी आल्यावर तिच्यासमोर चहा तयार होता. सासूबाईंनी तिच्यासाठी चहा बनवला होता. गीता फ्रेश होऊन चहा घेण्यासाठी आली, तर सासूबाई म्हणजेच आई शांतपणे समोर बसल्या होत्या. पण काहीसं अनामिक दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्या थोड्या नाराजच वाटत होत्या. गीताने विचारलं, आई, रवीना कुठे आहे? ती तिच्या बाजूच्या मैत्रिणीकडे अभ्यासाला गेली आहे, असं सासूबाई शांतपणे बोलल्या. पण रोजच्याप्रमाणे आज त्यांच्या आवाजात उत्साह नव्हता. त्यांचा चेहरा देखील उतरलेला होता. काहीतरी गडबड आहे किंवा काहीतरी झालं आहे हे गीताला जाणवलं. म्हणून तिने घाबरतच विचारलं, आई, काय झालं आहे? तेव्हा आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, जयंतच्या मित्राचा फोन आला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. त्याची तब्येत ठीक नाही आहे. हे ऐकून गीताला क्षणभर काहीच कळेनासं झालं. 12 वर्षापूर्वी जो माणूस तिला व आपल्या मुलीला आपल्या आईबाबांना सोडून परदेशात निघून गेला होता, त्याचं नाव पुन्हा आज तिने ऐकलं होतं. ती अचंबित होऊन विचारू लागली, कोणत्या मित्राचा फोन होता? त्याचा मित्र अनिल म्हणाला, जयंतची तब्येत खूप खराब झाली आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मला हे सर्व आजच कळालं म्हणून सांगितलं. असं बोलताना आईचे डोळे पाणावले होते. त्यांना आपल्या लेकाची काळजी वाटत होती. गीताच्या मनात असंख्य प्रश्न व आठवणींची लाट उसळली आणि तिला पुन्हा भूतकाळ आठवू लागला. सर्व नजरेसमोर पुन्हा आलं. गीता आणि जयंत
कॉलेजमध्ये एकमेकांना भेटले, प्रेमात पडले आणि भावी आयुष्याच्या स्वप्नात हरवून गेले. दोघांनी मिळून आयुष्य घडवायचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं. तेव्हा घरच्यांचा विरोध असूनही लग्न केलं. सुरुवातीची वर्ष दीड वर्ष अतिशय गोड छान होते. त्यानंतर रवीनाचा जन्म झाला. सुरुवातीला सर्वजण खुश होते, पण काही दिवसानंतर जयंतच्या वागण्यात बदल जाणवू लागला. तो सतत परदेशी नोकरीच्या संधीचा विचार करायचा. काहीतरी मोठं करायचं होतं त्याला. त्याची स्वप्न पूर्ण करायची होती. त्याच्यामध्ये जिद्द होती. गीताला त्याचा आत्मविश्वास आवडायचा, पण त्याचा अतिहट्ट व स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो आपल्या जबाबदाऱ्यांपासून लांब पळायचा. स्वतःची कर्तव्य जबाबदारी घेण्याचं टाळायचा. हे सर्व काही गीताच्या मनाला पटत नव्हतं. त्याचं असं वागणं आवडत नव्हतं. गीताने त्याला वेळोवेळी समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. आणि एक दिवस ज्याची भीती होती तेच घडलं. तो एके दिवशी न सांगताच निघून गेला. जाताना एक छोटीशी नोट ठेवली. त्याने लिहिलं होतं की, मी माझं आयुष्य वेगळं जगायचं ठरवलं आहे. मला माझी सर्व स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि ती येथे राहून पूर्ण होणार नाहीत. म्हणूनच येथून जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. रवीनाचाने तुझं आयुष्य तुझ्या मार्गाने चालू दे आणि आता माझा मार्ग वेगळा आहे. ते वाचून ती धक्क्यात गेली, पण तिने स्वतःला सावरलं. तो गेल्यानंतर एकटीने सासरचं घर, बाळ, ऑफिस सगळं सांभाळून घेतलं. त्या काळात तिला सासू-सासऱ्यांची खंबीर साथ मिळाली. त्यांनी तिला आधार दिला. तिच्यासोबत ठामपणे ते उभे राहिले व गीतानेही त्यांना आई-वडील म्हणून सांभाळलं. पुढच्या काही महिन्यातच त्यांचा घटस्फोट झाला. नंतर जयंतने दुसरे लग्न केल्याची बातमी देखील कळाली, पण ती काहीही बोलली नाही. गीता शांतपणे सर्व गोष्टींना सामोरी जात होती. असेच अनेक वर्ष गेली आणि आता 12 वर्षांनी तो परत तिच्या आयुष्यात येत होता, पण अशक्त, असहाय्य अवस्थेत. गीता बोलली, आई मला काही सुचत नाही, काही कळत नाही. तिच्या डोक्यात विचारांचा गोंधळ होता, मनात खूप प्रश्न होते. पण रागिणीला सांगायचं का? सासूबाईंनी विचारलं. सांगावं तर लागेल, पण कसं सांगायचं असं गीता स्वतःशीच बोलली. रात्री ती खिडकीत उभी राहून विचार करू लागली. आकाशात अंधार होता, पण मधूनच एखादा तारा चमकत होता. जणू आशेचा किरण परत आला आहे असं ती स्वतःशीच म्हणाली. आयुष्य इतक्या सहजासहजी सोपं नसतं, पण याही वळणावर तू मागे फिरायचं नाही, तर आहे त्या परिस्थितीला सामोरं जायचं असं तिने ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी गीता रागिणीला स्कूल बसमध्ये सोडायला गेली आणि तेथूनच घाईघाईने हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. पण मनावर थोडं दडपण होतंच. सासूबाईंनी सांगितलेलं हॉस्पिटलचं नाव तिच्या डोक्यात येत होतं. तिच्या मनात असंख्य विचारांचं वादळ सुरू होतं. तो परत आलाय, पण का? इतक्या वर्षांनी परत येण्याची काय गरज होती, आणि तेही अशा अवस्थेत? त्याच्या मित्राने फोन केला, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिला अस्पष्ट होतं. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर ती रिसेप्शनकडे गेली. जयंत सुर्वे यांना ॲडमिट केले असं समजलं. ती म्हणाली, हो, ते ICUमध्ये आहेत, रूम नंबर 302 आणि व्हिजिटर पास हवा असेल तर नाव लिहा. रिसेप्शनिस्टने म्हटलं. काही वेळ थांबून तिने नाव लिहिलं होतं की गीता जयंत सुर्वे. तिचे हात थरथरत होते, कारण इतक्या वर्षानंतर ती पुन्हा स्वतःच्या नावापुढे त्याचं नाव लावत होती. हे फार सर्व विचित्र तिला वाटत होतं. ICUच्या बाहेर त्याचा मित्र अनिल तिची वाट पाहत होता. गीताने त्यांना हळू आवाजात आवाज दिला आणि ती त्या दिशेने गेली. हाय, ती थोडी अवघडून म्हणाली. त्यावर अनिल बोलतो, जयंतने तुमचा नंबर देण्यास स्पष्ट निकार दिला होता, कारण तो म्हणायचा, तिने मला आयुष्यातून खूप आधीच काढून टाकलं आहे. मी त्यांना खूप वेदना, त्रास दिले आहेत. त्यामुळे आता काही उपयोग नाही. पण त्याची तब्येत फारच खराब झाली आहे. डॉक्टर म्हणाले की शरीराची साथ मिळणं थांबत चाललं आहे. अनिलच्या डोळ्यात साठवलेली हतबलता स्पष्ट दिसत होती. नेमकं त्याला काय झालं आहे? गीताने शांतपणे विचारत होती. त्याचा काही दिवसापूर्वी अपघात झाला. तो दारू पिऊन गाडी चालवत होता. तो सतत टेन्शनमध्ये असतो, कारण त्याची बायको त्याला सोडून गेली. त्याच्याकडे आपलं असं काहीच आता राहिलं नाही. हे ऐकून गीताच्या छातीमध्ये काहूर माजलं होतं. या क्षणाला तिला राग यायला हवा होता, पण तिच्या मनात केवळ एक विचित्र रिकामीपणा होता. मन तिचं अस्थिर होतं. तो तुमचा आणि रागिणीचा फोटो जवळ ठेवतो. रोज त्याच्याकडे बघतो आणि माफी मागतो. तो खूप हतबल झाला आहे, असं अनिल म्हणाला. गीताचा श्वास खोल गेला. ती काही क्षण गप्प राहिली आणि मग हळूच विचारली, मी त्याला भेटू का? त्यावर अनिलने तिला आतमध्ये जाण्यास सांगितलं. ती जेव्हा गेली तेव्हा एक वेगळंच दृश्य समोर होतं.
बेडवर निळी चादर घेऊन झोपलेला, ऑक्सिजन मास्क लावलेला, डोळे जवळपास बंद झालेल्या अवस्थेत एक ओळखीचा चेहरा, पण आता थकलेला, हरवलेला तो दिसत होता. जयंतने डोळे उघडले. काही क्षण त्याला पाहून काहीच समजलं नाही. पण जेव्हा त्याचं लक्ष तिच्या चेहऱ्यावर गेलं, तेव्हा त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. आणि त्याने फारच अडखळत गीता असा आवाज दिला. ती जवळच्या खुर्चीत बसली. तिचे डोळे भरून आले, पण चेहऱ्यावर कठोर शांतता होती. "हो, मीच आहे. मला माहिती होतं तू नाही येणार, पण तरी तुझा चेहरा शेवटचा पाहायचा होता." तो अशक्तपणे, निशब्दपणे बोलत होता. ते ऐकून गीताचं मन गहिवरून आलं होतं. 12 वर्षापूर्वीचा तो धक्का, त्याचं अचानक निघून जाणं, रवीनाचे प्रश्न, तिचा सांभाळ, सासरचा भार, सर्व काही तिच्या डोळ्यासमोर येऊन गेलं. "काही बोलायचं आहे?" ती विचारते. तेव्हा जयंत डोळे मिटतो. श्वास अडखळत होता. पण मग थोडं स्थिर झाल्यावर तो म्हणतो, "गीता, मला माफ करशील का?" तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. "तू गेलास, काहीही न सांगता, रागिणीच्या आयुष्यातून गायब झालास. माझ्या संपूर्ण जगाचा एकच आधार उरला होता, माझी हिंमत. तीही मीच बांधली. मी स्वतःला सावरलं आणि खंबीर बनवलं." जयंत बोलतो, "मला नेहमी वाटायचं की मी काहीतरी मोठं करेन. माझी सर्व स्वप्ने मी पूर्ण करेन. पण मी सगळं गमावलं. तुझं प्रेम, रागिणीचं बालपण, माझं सगळं संपलं." असं बोलताना जयंतचा आवाज थरथरत होता. ती उठून बाहेर आली. अनिल बाजूलाच उभा होता. "तो फारच कमकुवत, अशक्त झाला आहे," गीता म्हणाली. "हो, डॉक्टर म्हणाले काही दिवसांचा प्रश्न आहे. पण त्याला फक्त तुमची आणि रागिणीची भेट व्हायला हवी होती आणि आईबाबांना देखील भेटून त्यांचीही माफी मागायची होती." गीता शांत झाली. तिला विचार करायला वेळ हवा होता. "मला थोडा वेळ हवा आहे. पण मी रागिणी व आईला घेऊन परत येईन. पण आता जयंतचे बाबा येऊ शकणार नाहीत, कारण ते देवाघरी गेले आहेत." असं बोलून गीता घरी आली. तेव्हा रागिणी अभ्यास करत होती. गीता आलेलं पाहून रागिणी बोलते, "आई, तुला माहिती आहे का, आज मला इंग्रजीमध्ये स्टार मिळाला आहे." ती आनंदाने ओरडली. "वा, छान." असं बोलून तिने तिला मिठी मारली. पण तिच्या मनात गोंधळ होता. ती निश्चय करत होती की रागिणीला सत्य सांगायचं की नाही. शेवटी तिने मनाशी ठरवलं, हा निर्णय मला एक आई म्हणून घ्यावा लागेल, एक बायको म्हणून नाही. मग गीता आईकडे गेली व जयंतला हॉस्पिटलमध्ये बघून आल्याचं तिनं सांगितलं. आईने काळजीने लेकाची चौकशी केली. तेव्हा गीताने सर्व सत्य परिस्थिती सांगितली. ते ऐकून त्यांनाही वाईट वाटलं. त्यांनी त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. गीताने देखील हा बोलली. त्यानंतर त्यांची जेवण झाली तशी ती रागिणीच्या शेजारी जाऊन बसली. आकाशातील चांदणे खिडकीतून खूप सुंदर दिसत होते. रागिणी आईकडे पाहत होती. गीताच्या मनात विचारांचं तुफान होतं, पण चेहऱ्यावर शांततेचे भाव होते. तिने रागिणीच्या केसावरून हात फिरवला आणि म्हणाली, "तुला खूप महत्त्वाची एक गोष्ट सांगायची आहे." "आई, काय आहे गं? काय झालं?" रागिणीने आश्चर्याने विचारलं. "तुला आठवतं का, तू लहान होतीस तेव्हा अनेकदा विचारायचीस की माझे बाबा कुठे आहेत?" रागिणीचा चेहरा थोडा गंभीर झाला. "हो, पण नंतर मी विचारणं थांबवलं होतं, कारण तू नेहमी म्हणायचीस की ते फार लांब आहेत." गीताने डोळे मिटले. "हो, ते खरंच लांब गेले होते बेटा, पण आता ते परत आले आहेत." हे ऐकून रागिणी काही क्षण थांबून बोलली, "म्हणजे माझे बाबा परतले आहेत?" "हो, ते खूप गंभीर आजारी आहेत आणि त्यांनी तुला भेटायची इच्छा व्यक्त केली आहे." रागिणीचा चेहरा एकदम शांत झाला. "आई, मला भेटायचं आहे त्यांना. या दिवसाची, या क्षणाची मी खूप वेळ वाट पाहत होते." गीताच्या डोळ्यात अश्रू आले. गीता दुसऱ्या दिवशी रागिणीला व आईला घेऊन हॉस्पिटलला गेली. आयसीयूमध्ये प्रवेश करण्यापूर्वी गीताने रागिणीचा हात घट्ट पकडला. "जे दिसेल, जे होईल, त्यावरून घाईघाईने कोणतेही मत बनवू नकोस." रागिणीने होकारार्थी मान हलवली. आयसीयूच्या आत एक अशक्त, केस विस्कटलेला जयंत बेडवर होता. त्याच्या चेहऱ्यावर जीवनाच्या अखेरच्या वळणाचा थकवा स्पष्ट दिसत होता. त्याने डोळे उघडले आणि समोर उभ्या असलेल्या रागिणीकडे क्षणभर पाहिलं. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि लगेच अश्रू आले. "रागिणी," असा त्याचा हळूच आवाज बाहेर आला. तेव्हा रागिणी काही क्षण काहीच बोलली नाही. मग हळूच पुढे आली, तर गीता मागेच उभी राहिली. "तुम्ही माझे बाबा आहात ना?" रागिणीने विचारलं. त्यावर जयंतने डोळे मिटले आणि अश्रूने त्याचे गाल ओले झाले होते. "हो बेटा, मीच तुझा बाबा आहे. पण मी खूप उशीर केला आहे. खूप चुकलो माझ्याकडून. खूप मोठी चूक झाली." रागिणी बोलते, "माझ्याकडे तुमचा एकही फोटो नव्हता. पण आईने कधीही तुमच्याबद्दल मला काहीच वाईट सांगितलं नाही. आई खूप धीराची आहे. ती माझ्यासाठी एकटीच सर्व काही करत असते. तिने मला जगाच्या सगळ्या वादळापासून वाचवलं आहे
आणि मला माफ करायला देखील शिकवलं आहे. हे ऐकून गीताच्या डोळ्यातून पाणी आलं. जयंतने अशक्तपणे हात पुढे केला. रागिनी त्याचा हात हातात घेते. त्या एका स्पर्शात वर्षानुवर्षांची अंतर कदाचित मिटली होती. मी तुला वाढवू शकलो नाही, पण शेवटच्या क्षणी एकदा तरी तुला माझ्या डोळ्यांनी पाहिलं यासाठी देवाचे आभार मानतो, असं जयंत हतबलपणे बोलत होता. खरं तर मी रागावले होते, पण आता नाही. तुम्ही खरं बोलतात. तुम्हाला तुमची चूक कळली आणि मी माफ केलं आहे, रागिनी म्हणाली. तेव्हा गीता तिच्या पाठीवरून हात फिरवत होती. तिचं मन शांत झालं होतं. का कोणास ठाऊक, पण एक ओझं हलकं झालं होतं. त्यानंतर जयंतची आई त्याला भेटायला आली. दोघेही एकमेकांकडे फक्त बघत होते. बोलायला शब्द नव्हते, पण भावना मात्र सर्व काही बोलून गेल्या होत्या. जयंतच्या डोळ्यात फक्त पश्चातापाचे अश्रू होते. काही वेळ बोलून गीता, रागिनी व आई घरी आल्या. घरातील वातावरण एकदम शांत होतं. कोणीच काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी गीता पुन्हा एकटी हॉस्पिटलला गेली. तेव्हा जयंत अर्धवट झोपेत होता. तिने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, तुला माफ करायचं खूप अवघड होतं, पण मी तुला माफ केलं आहे. आम्ही सर्वांनी तुला माफ केलं आहे. हेच तुला व तुझ्या मनाला, आत्म्याला ऐकायची गरज होती, म्हणून मी परत आले. जयंतने तिच्या हातावर अलगद दाब दिला. डोळ्यातून थेंब 2 ओघळले आणि बोलला, मी काही मागणार नाही, पण आयुष्यातील सर्वात मोठ्या चुकांचा पश्चाताप मात्र कायम सतावत होता. तुझ्यासारखी बायको मला पुन्हा कधी मिळालीच नाही. मी तुम्हाला सोडून खूप मोठी चूक केली. आयुष्यात खूप काही मिळवण्याच्या मोहात जाऊन स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आयुष्यात जे काही गमावलं ते आता परत कधीच येणार नाही. त्यावर गीता अजून काहीच बोलली नाही. फक्त त्यांच्या कपाळावरून हात फिरवत म्हणाली, आपण आपलं आयुष्य पुन्हा एकत्र जगू शकत नाही, पण या शेवटच्या क्षणी मी इथे आहे हे पुरेसं आहे. तू आता जास्त विचार करू नकोस. आणि ती तेथून निघून गेली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनिलचा फोन आला की रात्रीच जयंत आपल्याला सोडून गेला आहे. हे ऐकून गीता शांत होती. मनातून तिलाही वाईट वाटत होतं, पण ती काहीच करू शकली नाही. जयंत गेल्याचे समजल्याने आईलाही दुःख झालं, पण त्यांनी सर्वांनी स्वतःला सावरलं. जयंत तर त्यांच्या आयुष्यातून काही वर्षापूर्वीच निघून गेला होता आणि आता तर फक्त तो शरीराने देखील गेला होता. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.